परीक्षेमध्ये पास करतो किंवा पुढे जाऊन तुला चांगली सरकारी नोकरी लावतो असं जर कोणी तुम्हाला म्हणत असेल तर थांबा, कारण उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये परीक्षेमध्ये पास करतो या बहाण्याने एका प्राध्यापकाने कॉलेजमधल्या कित्येक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याची घटना घडलेली आहे। बरं, या घटनेमध्ये तो नराधम शिक्षक केवळ त्या मुलींचं लैंगिक शोषण करत नव्हता, तर त्याच वेळी त्यांचे नको त्या अवस्थेतील व्हिडिओ सुद्धा काढत होता आणि याच व्हिडिओच्या माध्यमातून तो त्यांना ब्लॅकमेलही करायचा। गेल्या 20 वर्षापासून त्या शिक्षकाचे हे काळे धंदे तो ज्या कॉलेजमध्ये शिकवायचा त्याच कॉलेजमध्ये सुरू होते। त्या शिक्षकाने आतापर्यंत 30 पेक्षा जास्त विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलेलं आहे। सध्या हे प्रकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेलं असून त्या नराधम शिक्षकाने केलेलं नीच कृत्य रेकॉर्ड करून एका पेनड्राईव्ह मध्ये महिला आयोगाला देण्यात आले। त्या शिक्षकाचे 59 व्हिडिओ आहेत आणि त्यानुसार आता त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र सध्या तो नराधम शिक्षक फरार आहे। नेमकं काय घडलंय, या घटनेमध्ये पुरावा म्हणून देण्यात आलेल्या पेनड्राईव्ह मध्ये नक्की आहे तरी काय आणि हे नक्की प्रकरण आहे तरी काय, हे घडलेलं प्रकरण काय आहे, हीच सर्व माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। उत्तर प्रदेश मधल्या हाथरस मध्ये सेठ फुलचंद बागला हे कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये आरोपी रजनीश कुमार हा प्राध्यापकाची नोकरी करत होता। असं म्हणतात की तो तिथल्या विद्यार्थिनींचा भूगोल विषयाचा शिक्षक होता। ज्या पद्धतीने त्याचे कारनामे समोर येत आहेत त्यावरून त्यानं भूगोलाच्या पुस्तकाला कमी आणि तिथे शिकणाऱ्या मुलींच्या अंगाला जास्त हात घातलाय असं कळतंय। रजनीश हा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना परीक्षेमध्ये पास करण्याचा आमिष दाखवायचा, शिवाय त्यांना सरकारी नोकरीला लावतो असं सांगून तो विद्यार्थिनींना त्याच्या खोलीत बोलवायचा। तिथे त्या मुली आल्यावर त्यांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करायचा आणि नंतर त्यांच्या सोबत घृणास्पद कृत्य करून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढायचा। पुढे याच व्हिडिओचा आणि फोटोच्या जोरावर त्यांना तो वारंवार ब्लॅकमेलही करत असायचा। यातील हद्द म्हणजे हा सगळा प्रकार कॉलेज प्रशासनाला माहित होता, पण प्रशासनानं कधीही त्यावर कोणतीही कारवाई केली नाही। कित्येकदा तर तक्रार करून सुद्धा प्रशासनानं आरोपीवर कोणतीही कठोर कारवाई केली नाही। गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा हा पराक्रम त्या कॉलेजमध्ये सुरूच होता। जेव्हा कोणत्या विद्यार्थिनीने विरोध करायचा प्रयत्न केला तेव्हा तिला बदनाम करण्याची धमकी देत असायची। अनेक विद्यार्थिनींनी त्यामुळे भीतीपोटी गप्प राहिल्या। इतक्या वर्षात कोणतीही मुलगी त्याच्या विरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हती, पण यातल्याच एका मुलीने हिम्मत केली आणि ती पुढे आली। तिने तिचे नाव न सांगता या शिक्षकाचा काळा चिठ्ठा खोललेला आहे। तिने 6 मार्चला एक निनामी पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवलं। या पत्रामधून त्या पीडितेने घडलेला प्रकार सगळा सांगितलेला आहे। त्या पत्रात पीडिता म्हणते की प्रोफेसर रजनीश कुमार अनेक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करतो, तो नराधम आहे, अनेक विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करतो, व्हिडिओ बनवून त्यांचं शोषण करतो। मी मागच्या 1 वर्षापासून त्याची तक्रार करते, पण हा प्रोफेसर इतका शक्तिशाली आहे की किती तक्रारी केला तरी त्याच्यावर कारवाई केली जात नाही। या प्रोफेसरमुळे मी कधी जीवन संपवण्याचा देखील विचार केला होता, पण कॉलेज मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष आणि मॅनेजमेंटला प्रोफेसरच्या कारनाम्याची तक्रार केली असता, त्यांना पुरावे सुद्धा दिले असता, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। जोपर्यंत या दृष्ट्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही असं त्या विद्यार्थिनीने त्या पत्रात लिहिलंय आणि आता ती पीडिता तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्यायाची भीक मागते। पुढे त्या तरुणीने कॉलेजचे प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंट यांची मिलीभगत असल्याचा आरोप सुद्धा केलाय। त्यामध्ये ती म्हणते कॉलेजचे प्रिन्सिपल आणि मॅनेजमेंटच्या वरद हस्ताने तो प्रोफेसर विद्यार्थिनींचं शोषण करतोय। असं वाटतंय हा प्रोफेसर विद्यार्थिनींना प्रयोगिता परीक्षा पास करण्याचं आणि नोकरी देण्याचं आमिष दाखवतो आणि त्यांच्या सोबत चुकीचं काम करतो। त्याचे व्हिडिओ सुद्धा बनवतो आणि फोटो आणि व्हिडिओ माझ्या हाती लागलेले आहेत। हे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे। आतापर्यंत मी वेगवेगळ्या नावांनी तक्रार केलेली आहे, कारण त्याला माझं नाव समजलं तर तो मला मारेल
ही तक्रारही मी माझी ओळख लपवून करत आहे। रजनीश मागच्या 20 वर्षापासून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण करत आहे। त्यामुळे माझ्यासारख्या विद्यार्थिनींची अब्रू वाचवा, नाहीतर रजनीश कुमार आणखीन किती विद्यार्थिनींचं शोषण करेल। अब्रू नुकसानीच्या भीतीने विद्यार्थिनी बोलत नाहीत आणि समोर दिसणारे फोटो आणि व्हिडिओच्या आधारावर या प्रोफेसरवर कठोरात कठोर कारवाई करण्यात व्हावी अशी माझी मागणी आहे। अशी मागणी तर त्या तरुणीने त्या पत्रातून केलेली आहे। पत्राबरोबरच त्या पीडितेने दिलेल्या पेनड्राईव्ह मध्ये जवळपास 59 व्हिडिओ आहेत ज्यामध्ये विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलेलं आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी संबंधित शिक्षक विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। शिवाय या शिक्षकाला नोकरीवरूनही काढून टाकण्याचा आदेश कॉलेज प्रशासनाला दिलेला आहे। मात्र या प्रकरणातील कारवाईसाठी पोलिसांना मोठी अडचण येते, कारण जी चिठ्ठी आलेली आहे ती निनावी आहे। शिवाय जे व्हिडिओ आहे ते सुद्धा 2023 सालचे आहेत। हे प्रकरण समोर आल्यानंतर त्या कॉलेजमधल्या पीडित मुलींची शिक्षकाविरोधात आवाज उठवण्याची हिंमत होत नाहीये। त्यामुळे कुणाचाही जबाब पोलिसांना नोंदवता आलेला नाहीये आणि यावरूनच त्याच्या ताकदीचा अंदाज येऊ शकतो। मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनी त्या प्रोफेसर विरोधात कॉलेज मॅनेजमेंटकडे 18 महिन्यात 5 वेळा तक्रारी करायला गेल्या होत्या, पण त्या शिक्षकावर कोणतीच कारवाई केली गेली नाही। याबाबत कॉलेज मॅनेजमेंटला विचारलं असता त्यांनी प्रोफेसर विरोधात तपासाचे आदेश दिले गेले होते, तसेच त्याला निलंबित सुद्धा केलेलं होतं असं उत्तर दिलेलं आहे। त्या पीडितेने महिला आयोगाला पत्र दिल्यानंतर आता आयोगाने त्या पत्राची दखल घेतलेली आहे आणि लागलीच तपासाचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यानंतर हाथरस गेट कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि प्रोफेसरला तपासासाठी बोलावलं। त्याचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केलेला आहे, पण त्याने व्हिडिओ आणि फोटो डिलीट केलेले होते। पोलिसांनी डेटा रिकव्हर केला तेव्हा मोबाईलमध्ये त्यांना 65 अश्लील व्हिडिओ मिळाले। त्यानंतर 13 मार्चला पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केला, पण यानंतर आरोपी प्रोफेसर फरार झालेला आहे। त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत। तर मित्रांनो, शिक्षकांना आपण आई वडिलांनंतरचे दुसरे गुरु मानतो, आई वडिलांनंतरचे दैवत मानतो, पण ज्या पद्धतीने रजनीश कुमार सारखे शिक्षक भक्षक बनत आहेत आणि त्यामुळेच त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? या भक्षकांना नक्की शिक्षा झालीच पाहिजे, कारण शिक्षकांना आपण गुरु मानतो, दैवत मानतो आणि ते दैवत जर असे राक्षस होत असतील तर त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे। तर या संपूर्ण व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।